मित्रांनो नमस्कार. कविप्रविश्य यूट्यूब चॅनल आपलं हार्दिक स्वागत. भगवी पताका अशी मस्त लहरताना फडकताना पाहायला आपल्याला किती मस्त वाटतं ना. आपण आलोयत मोहोळ येथील नागनाथ गल्लीमधील पुरातन मंदिर श्री क्षेत्र नागनाथ मंदिर इथं आपण आलेलो आहोत. मोहोळमधलं हे एक खूपच छानसं मंदिर. या मंदिराचं हे प्रवेशद्वार, ही भगवी पताका मी तुम्हाला दाखवली आणि आता आपण या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतोय. नागनाथ देवस्थान म्हणजे मोहोळच्या सगळ्या जनमानसांचं हृदयातलं देवस्थान. अतिशय सुंदर असं हेमाडपंथी मंदिर, सर्वांचं श्रद्धास्थान, एक जागृत नागनाथ मंदिर म्हणून प्रसिद्धीस पावलेलं हे 1200 वर्षापूर्वीचं मंदिर. आपण आतमध्ये प्रवेश केला आहे. मी तुम्हाला गाभाऱ्याकडे घेऊन चाललो आहे, पण त्याच्या आधी हा भव्य नंदी तुम्हाला मी मुद्दाम दाखवतोय. तो वेगळ्या वेगळ्या अँगलनी पण दाखवतो मी. मंदिराचे सन्माननीय पुजारी इथं बसलेले आहेत, त्यांची पण आपण ओळख करून घेणार आहोत. 18 खांबांवरती उभारलेलं हे साधारण 1200 वर्षापूर्वीचं हेमाडपंथी मंदिर. या नागनाथ महाराजांच्या विषयी असं प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आहे की याबाबत इथं तुम्ही माथा टेकवून जी काही अपेक्षा व्यक्त कराल त्या तुमच्या अपेक्षा नक्की पूर्ण होतात, अशी या मंदिराची ख्याती आहे. वैशाख महिन्यात इथे खूप मोठा उत्सव असतो. नागनाथ महाराजांचे सर्व भक्तगण या मंदिराकडे त्यांची पावलं आपोआप वळतात आणि अक्षरशः खूप मोठा उत्सव इथं एप्रिल मेच्या दरम्यान, मराठी महिना वैशाख, यावेळेस इथे उत्सव साजरा होतो. या मंदिराचं बांधकाम कशा पद्धतीचं आहे हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी या पिलरची तुम्हाला फोकस करून दाखवतोय की हे कसं असेल बांधकाम त्या काळात, कशा पद्धतीने त्यावेळेस मंदिरं बांधली जायची. आणि आज आपण 1000 वर्षानंतर, 1200 वर्षानंतर सुद्धा ह्याच्यामध्ये कोणतीही तुम्हाला कसूर दिसत नाही. त्यावेळचं काय असेल आर्किटेक्चर, डिझायनिंग, अचंबित व्हायला होतं. आणि हीच आपल्या भारत देशाची श्रीमंती आहे, समृद्धी आहे, जी आपल्या आक्रमणकर्त्यांना कधीच बघवली गेली नाही. आणि म्हणून त्यांनी अशा आपल्या कित्येक कलाकृतींचा नाश केला. अर्थात जो कोणी अशा मंदिरावरती गदा फिरवण्याचं मनात आणतो, त्या गोष्टी अंमलात आणतो, त्या लोकांचं काही फार मोठं भलं झालेलं नाहीच आहे. हे तुम्हाला मी द्वार पण दाखवतोय आणि मुद्दाम तुम्हाला सगळ्या मंदिराचा मी असा एक प्रवास घडवून आणतोय. प्रत्येक खांबावर मी कॅमेरा मारतोय. मला तर अचंबित व्हायला होतं की आज असं वाटत नाही की या मंदिराला बांधून 1200 वर्ष झाली आहेत. पहा मित्रांनो, पश्चिममुखी नागनाथ महाराजांची मूर्ती आहे. आता आपण गाभाऱ्याकडे चाललो आहोत. अतिशय सुंदर मंदिर. या गाभाऱ्याची कमान पण, त्याच्यावरची कलाकुसर मी मुद्दाम तुम्हाला दाखवतोय. धन्य ते हात ज्यांनी इथं योगदान दिलं. मी तर त्या प्रत्येक कामगाराला सुद्धा लवून मुजरा करतो, कारण या कष्टकऱ्यांनी कष्ट घेतल्याशिवाय कोणत्याच वास्तू अशा उभा राहत नाहीत. आणि हजारो वर्ष आपण त्या जतन करतो. आणि तसं पाहिलं तर हे बांधकामच अशा पद्धतीने केलेलं असतं की फार मोठं जपणूक करावी लागत नाही. कित्येक मंदिरं आपल्याकडं अशी आहेत की बॉम्बनी उडवून द्यायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती मंदिरं अबाधित राहिली आहेत.
दैवी कृपा आणि अधिक त्या वेळेचं इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर. चला मित्रांनो, आपण गाभाऱ्याकडे चाललो आहे. नागदेवतेचं या कमानीवरती आपण दर्शन घेऊन आणि मग आपण गाभाऱ्यात व्यवस्थित आपण लवून प्रवेश करणार आहोत. मी मुद्दाम तुम्हाला या कमानीवरती वारंवार कॅमेरा मारून दाखवतोय की याची कलाकुसर, ही नागराजाची प्रतिकृती, हे सगळं आपल्या लक्षात यावं. त्याच्या साईडला हत्तीची आपली प्रतिमा आहे, ती पण आपल्या लक्षात यावी. आता आपण या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतोय. मोहोळ येथील नागनाथ मंदिर, एका जागृत देवस्थानच्या आपण गाभाऱ्यात आलो आहोत. ही पश्चिममुखी नागनाथ महाराजांची मूर्ती आहे. एक जागृत देवस्थान, मोहोळ तालुक्यातलं अतिशय सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. पहा, दर्शनाचा लाभ घ्या आणि आपली जी काही मनोकामना आहे ती जरूर तुम्ही इथं व्यक्त करा. नागनाथ महाराज प्रसन्न होतात आणि तुमची मनोकामना पूर्ण होते. इथे या पादुका आहेत. यथोचितरित्या सकाळी पूजा वगैरे झालेली आहे. दीप प्रज्वलित करण्यात आलेले आहेत आणि सुंदर अशा फूलमाला पण नागनाथ महाराजांना अर्पित झाल्या आहेत. 1200 वर्षापूर्वीचं हे मंदिर आणि हा गाभारा, अष्टकोनी असा हा गाभारा आहे. त्याचं पण मी तुम्हाला दृश्य दाखवतो. वरपर्यंत आपण कॅमेरा मारून तुम्हाला या मंदिराची पूर्ण सफर घडवून आणतोय मी. मित्रांनो, ही पुरातन वास्तू हा आपला एक अमूल्य ठेवा आहे आणि तो जतन करणं हे आपल्या आम्हा सर्वांचंच कर्तव्य आहे. शंकराचं रूप असलेले नागनाथ महाराजांचे हे मंदिर, हेमाडपंथी मंदिर, त्याचा हा गाभारा, ही पश्चिममुखी असलेली नागनाथ महाराजांची मूर्ती, हा मुखवटा. खूप मोठा उत्सव असतो मित्रांनो इथे वैशाख महिन्यात, अतिशय पाहण्यासारखा उत्सव. आता उद्याच्या पंचमीला नागनाथ महाराजांचे शिष्य स्वामी शिरोमणी यांचासुद्धा उद्या इथे उत्सव असल्याचं मला आत्ताच सन्माननीय पुजारी यांच्याकडनं कळलं. आपण त्यांच्याशी सुद्धा थोड्याशा गप्पा मारणार आहोतच. गाभाऱ्याचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडतोय. या पायरीवरती पहा मित्रांनो, कासवाच्या या प्रतिमा दोन्ही साईडला आहेत. अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण या मंदिरात आहे. भिंतींवरती मोठमोठ्या तस्विरी लावलेल्या आहेत, महाविभूतींच्या, शंकराच्या वगैरे. असं हे सुंदर मंदिर. आणि या मंदिराच्या गाभाऱ्याकडे जाताना पण ही एक कासवाची मूर्ती छानपैकी. आणि हा महत्त्वाचं म्हणजे या नंदीवरती मी फोकस करतोय. दरवाजापासून गाभाऱ्याकडे जाताना हा भव्य नंदी, असा नंदी खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतो. मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला होता सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरच्या एका मंदिराचा. तिथे पण असाच भव्य नंदी आहे, त्याची मला आठवण झाली. चला, या हेमाडपंथी मंदिराची, नागनाथ मंदिराची, जागृत देवस्थानाची ही सफर तर मी तुम्हाला घडवून आणली आहे. नागनाथ महाराजांचा प्रसाद आम्हा सर्वांनाच लाभत राहो. ज्या काही मनोकामना आहेत, आडलेली कामं आहेत, ती सर्वांची पूर्ण होत, याच सर्वांतर्फे मी आत्ता गाभाऱ्यात पण प्रार्थना करून आलो. या मंदिराची देखभाल करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी अगदी लवून नमन करतो. वंशपरंपरेने इथले जे पुजारी आहेत, मंदिराच्या आसपास अतिशय सुंदर स्वच्छता ठेवलेली आहे. गाभाऱ्यातली पूजा अतिशय व्यवस्थित केलेली आहे. म्हणून त्या सर्व पुजारी गणांचं, त्यांच्या कुटुंबियांचं मी इथं अभिनंदन करतो आणि त्यांना नागनाथ महाराज सुखी आणि समाधानी ठेवोत, याच नागनाथ चरणी प्रार्थना करतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आणि आपण यानंतरच्या व्हिडिओत
इथले आपले सन्माननीय पुजारी आहेत त्यांना मी थोडंसं बोलतं करणार आहे. तोपर्यंत मला विश्रांती घेण्याची परवानगी असावी. धन्यवाद. नागनाथ महाराज प्रसन्न.